नमस्कार, राधा कुलकर्णीच्या किचन मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण कोलंबीची खिचडी करणार आहोत. त्याचं सगळं साहित्य सांगते मी. कोलंबी, धण्याची पावडर, तिखट, हळद, मीठ, कोथिंबीर, चिंचेचा कोळ, आलं, लसूण, मिरची, कोथिंबीरीची पेस्ट, हे कांदा आणि खोबरं फ्राय केलेलं. ह्याच्यात थोडासा गरम मसाला घातला, लवंग, दालचिनी आणि मिरी हे फ्राय करून वाटून घेतले. कांदा, तांदूळ, नारळाचं दूध आणि शिजवण्यासाठी गरम पाणी. आता आपण कोलंबीत सगळा मसाला मॅरिनेट करू. मीठ 2 चमचे, धणा पावडर 1 चमचा, हळद अर्धा चमचा, तिखट 2 चमचे, आलं लसूण पेस्ट 2 चमचे, चिंचेचा कोळ आवडीप्रमाणे. तुम्हाला जसं आंबट आवडत असेल तसं. आमच्याकडे जास्त आवडतं आंबट, त्यामुळे मी जास्त घालते. आता हे सगळं मिक्स करून घेऊ आपण. थोडा वेळेस बाजूला ठेवू आणि तांदळाला मसाला लावून घेऊ. तांदूळ स्वच्छ धुवून ठेवले होते. आता आपण त्याला मसाला लावून घेऊ. मीठ तांदळाप्रमाणेच, आता कोलमीचं घातलेलंच आहे. खिचडीच्या हिशोबाने धणे पावडर 2 चमचे, हळद, तिखट. आता आपण कोलमीत घातलेलं आहे तो अंदाज धरूनच तांदळाला पण तिखट लावायचं. 5-6 चमचे टाकलेलं आहे मी तिखट. आता हे गरम मसाल्याचं वाटण 2 चमचे, 3 चमचे ठेव. आता हे पण चोळून घेऊ सगळं तांदळाने. हे मिक्स करून झालेलं आहे. मॅरिनेट करून झाली आहे. तांदळाला मॅरिनेट करून झालं आहे. आता आपण कांदा फोडणीला घालू आणि खिचडी करायला सुरुवात करू. आता फोडणीला तेल घालून घेऊ. 4 चमचे तेल घातलंय. आता त्याच्यात आपण तमालपत्र टाकू. 4 कांदे कापून घेतलेले आहेत हे. आता फोडणीला घालूया. ते गुलाबी रंगापर्यंत फ्राय करून घेऊ. आता आपला कांदा लाल झालेला आहे. तर आपण त्याच्यात कोलंबी फ्राय करून घेऊ. कोलंबी फ्राय झालेली आहे. आता आपण त्याच्यात तांदूळ टाकू. फ्राय करून घेऊ कोलंबीमध्ये तांदूळ चांगले. आता ह्याच्यात आपण 3 पेले तांदूळ आहेत, तर 6 पेले गरम पाणी टाकतोय. आता आपण हे नारळाचं दूध ऍड करतोय. 1 वाटी नारळाचं दूध. तरी खिचडी खमंग लागते. आणि 2 चमचे तूप मिक्स करून सगळं वाफेला टाकून देऊ. आता कोलंबीची खिचडी तयार आहे. आपण सर्विंग बॉलमध्ये काढून घेऊ. आमच्याकडे थोडीशी मऊ लागते म्हणून मऊ केलेली आहे. कोलंबीची खिचडी तयार आहे.